आज भगवानगड या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही. श्री क्षेत्र भगवानगड. सुंदर अशी रचना आहे. सूर्यदेवाचं दर्शन झालं आता. जय हनुमान. पायाला कसे होते थंडगार. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. मंदिराचं काम नवीन चालू केलं तर समाधी लावा बरं एकदा टॉर्च. याच्यात काय भीमसिंह महाराज. कुठं बरे कितवीला आहेत तुम्ही? आमचे पोरं आणून टाकायचे तरी पोरं होईल. आपले चपला घालून आपण कसं नाही विठ्ठल रुक्मिणी हे का? दर्शनाला सकाळ उठून आंघोळ्या करून बाबाला सांग का सांगितलेलं असतं. नित्य नियम आपला. नाही आपलंच हवा येते ना. मुक्कामी एस टी आहे की नाही इथं? कोणत्या डेपोचे? एक नाही लई येत असते. आता आम्ही जात आहोत माऊलींचं जे मंदिर होतंय ज्ञानेश्वरी मंदिर त्या ठिकाणी. ते दगड तिकडे आपण जाऊया. बाबाची जी सभा इथं या ठिकाणी साहेबांचे सभा व्हायच्या तिथं व्यासपीठ. व्यासपीठ आणि तो सगळे जो लोक वर बसलेले असायचे. ते पाडल्यानंतर सगळे महाराज मग हा. त्यांचं कामच आहे. श्री संत भगवान बाबा या ठिकाणी आले होते. धौम्य ऋषी ना. ऋषी मुनी. हे पाहू शकता दगड. या ठिकाणी मोठे दगड आहेत. पितळ पितळ. त्यांचा संसार पहिला आता पुन्हा हेच दिवस येणार आहे. याच्यातच जेवायचं. बाबाच्या हा ते पानपुडा दगड वेगळा इथे आपला साधा दगड आहे. पाषाण. यालाच कटिंग होते मशीन. नाही याला होतंय
पण मला वाटलं जरा काहीतरी वेगळा असं. नाही ना, वेगळा कसा असणार. मंदिरात पाय पडून हांडा आहे महाराज असतात. हे बघा असं कट होणार ह्यो दगड नंतर. मशनीन कट करतात ना तिकडे मशनी आहेत मोठ्याने. हे नंतर ते केले का? श्री संत जनार्दन स्वामी. हे जनार्दन स्वामीचे रे धोबे ऋषी नाही. खरं तेच होतं. हे बघू शकतो, खूप मोठे दगड आहेत. आकार बघू शकतो आपण. पहा काय असं या ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे. ज्ञानेश्वरी मंदिर. काय साईज असेल, वजन काय असेल दगडाचं? एक या दगडाचं वजन केवढं? क्विंटल नाही, टन. टन मध्ये वजन आहे. हे बघा, हे तर असं कटिंग करतायत. तिकडे मशनरी असतात कटिंग करायचं. हा, डिझाईन काढली त्या दगडावर बघा. मंदिराचा पाया आहे. सगळं दगडामध्ये. सगळं दगडामध्ये. ज्ञानेश्वर माऊली. ते काय गाड्या मध्ये भरते ती सिमेंट. सिमेंट सारखंच आहे, वेगळं आहे. सिमेंट सारखंच वेगळी जाते. चुनखड असते ना, चुनात त्या पद्धतीचं आहे. पूर्वीच्या काळात जे वापरायचे. हो. पुढेची वेगळी. हे त्याच्याकडे दगड आहे. हे नक्षीच केली तशी. नाही नाही, नंतर हे घडायला. काय माहिती आता नंतर काय करते ते. नाही, ही अशी कुठं डिझाईन राहणार आहे? आता इथे प्लेन केली. दगड उचलायला क्रेन आहे. हे कसं क्रेन बिन उचलू शकतो का दगड? पूर्वी कसं उचली तसे बरं, किल्ल्याला वगैरे लावायला. दगड कापली वात कसं निघत आहे बघा ना. काळं पाषाण नाही निघत. नाही नाही, फरशीवानीच होतं ना ते. मग हो. हे बघा, कटिंग केल्यावर ते ब्लेडचं जास्त आहे ना. लईच आवडलं हे काम आहे बाबा. ये यानी